जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत महत्त्वाची जी काही पदभरती संदर्भात सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रकाश झाली होती गट ब आणि गट क संदर्भात 5 ऑक्टोबर 2024ला। तर त्या संदर्भात बघा जे काही उमेदवारांनी अर्ज केले होते तर त्या अर्जामध्ये जे सध्या बघा पद आहे तर ते पदे म्हणजे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असेल, संशोधन सहाय्यक असेल, मुख्य लिपिक असेल, सांख्यिकीय आदिवासी विकास निरीक्षक असेल, बरोबर, गृहपाल असेल, गृहपाल श्री असेल, लघुटंक लेखक असेल, असे जे काही वेगवेगळे सध्या बघा पद सध्या आली होती आणि त्या अनुषंगाने अर्ज प्रक्रिया होती तर ते सध्या बघा केलेली आहे। तर त्या अनुषंगाने सध्या जे काही महत्त्वाची अपडेट म्हणजे इथं जी काही परत सध्या मुदतवाढ आदिवासी विकास पद भरती संदर्भात देण्यात आलेली आहे। तर हे नोटिफिकेशन 22/11/2024 ला सध्या बघा प्रकाशित झालं आहे। तर अर्ज करण्यासाठी पुन्हा बघा इथं मुदतवाढ सध्या दिलेली आहे। तर जे उमेदवारांनी आतापर्यंत सध्या अर्ज नाही केला तर असे उमेदवारांना पुन्हा या ठिकाणी बघा मुदतवाढ मिळाली आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात आदिवासी विकास विभागाची दिनांक 5/10/2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक 12/10/2024 ते 2/11/2024 या कालावधीकरिता मुदत देण्यात आली होती। तदनंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 5/11/2024 ते 12/11/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानंतर बघा परत अजून एकदा इथं मुदतवाढ देण्यात आली आहे। तर ती म्हणजे उमेदवारांना सदर जाहिरातीतील विविध पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 23/11/2024 ते 30/11/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे इथे जी काही मुदत आहे तर ती 23/11 ते 30/11 म्हणजे तुम्ही 30/11 पर्यंत सध्या बघा जे काही तुमचं पात्रता असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं अर्जही करू शकतात। तर ही महत्त्वाची नोटिफिकेशन सध्या बघा आयुक्त ह्यांच्या वतीने आदिवासी विकास भवन ह्यांच्या वतीने सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आलेली आहे। तर 30/11/2024 पर्यंत सध्या आदिवासी विकास विभागाचे जे काही सरळ सेवा गट ब असेल आणि गट क असेल तर ह्या पदासाठी अर्ज इथं करू शकतात। तर ज्या उमेदवारांनी सध्या बघा अर्ज केला नसेल तर ते पुन्हा इथं अर्ज करू शकतात, जेणेकरून आता ही जी मुदतवाढ असेल तर ती एक प्रकारे अंतिम मुदतवाढ असू शकते। कारण बघा आता सध्या जे काही पुढील जे काही परीक्षेचं नियोजन असेल तर ते इथं बघा लवकरात लवकर सध्या बघा होऊ शकतं। तर जे उमेदवार सध्या राहून गेले असेल तर त्यांनी पुन्हा इथं बघा अर्ज करू शकता। कारण ही आता एकदा मुदतवाढ दिली होती 5/11 ते 12/11, त्यानंतर ही दुसऱ्यांदा सध्या बघा मुदतवाढ इथं देण्यात आलेली आहे। तर हे जे 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत जे सध्या मुदतवाढ आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्ज हा करू शकतात। तर ह्याच्यामध्ये जे काही पदं होती तर ती पदं देखील बघा इथं जाहिरातीमध्ये देण्यात आली। ह्याच्यामध्ये तुमचं जिथं पात्रता तुम्ही असेल, जिथं तुमचं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं अर्जही तुम्ही करू शकतात। तर ही संपूर्ण जाहिरात बघा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे टेलिग्राम, तेथे तुम्ही जॉईन करा। हे संपूर्ण जे काही PDF असेल तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तेथे तुम्ही सविस्तर बघून घ्या। आणि अर्ज करायचा असेल तर अजून संधी या ठिकाणी आली आहे, तुम्ही अर्ज हा करू शकतात। तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती। तर 30 तारखेपर्यंत सध्या बघा इथं मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्ज करायचा असेल तर अर्ज तुम्ही 30 तारखेपर्यंत सध्या बघा इथं सादर हा करू शकतात। तर महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।